आमच्यावर कारवाई केली असा हास्यास्पद दावा जनाब संजय राऊत करतायत. नसीब संजय राऊत म्हणाले नाहीत की अमेरिका आणि इस्रायलचं युद्ध जे होतंय ते उद्धवजींच्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळू नये म्हणून अमेरिका आणि इस्रायलचं युद्ध भारतीय जनता पार्टीने घडून आणलं असा दावा संजय राऊतांनी केला नाही. हे सगळ्यात मोठं महाराष्ट्राचं नशीब म्हणावं लागेल. संजय राऊत तुम्ही तोंडाला येईल ते वाटेल तसं बडबड करताय, पण महाराष्ट्रातल्या जनतेला माहित आहे तुमची ही पूर्णपणे नौटंकी आहे. उद्या अमेरिका आणि इराणचं युद्ध देखील उद्धवजींच्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळू नये यासाठी केलं असा दावा देखील करण्यासाठी संजय राऊत कमी पडणार नाही. देवेंद्रजी फडणवीस साहेबांना तुम्ही आंदोलनामध्ये येण्याची विनंती करतायत. संजय राऊत देवाभाऊ नक्की या आंदोलनामध्ये सहभागी होतील. त्यासाठी संजय राऊतांनी किमान पुस्तकामध्ये बघून तरी रामरक्षेचे 2 श्लोक म्हणावे, उद्धवजींनी रामरक्षेचे 2 श्लोक म्हणावे. देवेंद्रजी फडणवीस आंदोलनामध्ये सुरुवातीपासून सहभागी होते. अयोध्येमध्ये जेव्हा बाबरी ढाचा पाडला तेव्हा देवेंद्रजी फडणवीस तिथे होते. 14 दिवसाचा तुरुंगवास पहिल्या आंदोलनामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांना झाला. मुळामध्ये उद्धवजी ठाकरे त्यावेळेला कुठे होते? संजय राऊत राम मंदिर आंदोलनाच्या वेळेला तुम्ही कुठे होतात? माझ्या माहितीनुसार उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये कॅमेरा साफ करत बसत होते आणि संजय राऊत कुठेतरी आर्टिकल लिहित होते. तुमचं आणि राम मंदिर आंदोलनाचं काहीही देणं घेणं नाही. प्रभू रामचंद्राचे सगळ्यात मोठे विरोधक कोण आहेत तर संजय राऊत तुम्ही आहात. हे महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेनं ओळखलंय. प्रभू रामचंद्रांच्या राम मंदिर प्रकरणामध्ये कथित घोटाळा झालाय, त्याची चौकशी सुरू आहे. आरोपीकडनं पायी ना पायी वसूल केली जाईल. परंतु उद्धवजी ठाकरे तुम्ही काँग्रेसच्या सांगण्यावरून राम लल्लाच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी अनुपस्थित राहिलात. ज्या समाजवादी पार्टीने राम भक्तांवर गोळ्या झाडल्या, ज्या समाजवादी पार्टीचे हात राम भक्ताच्या रक्ताने माखलेले आहेत, अशा समाजवादी पार्टीच्या सोबत तुम्ही इंडिया आघाडीमध्ये आहात. त्यामुळे उद्धवजींनी आधी इंडिया आघाडीला सूडचिठ्ठी द्यावी आणि मग नागपूरमध्ये जाऊन आंदोलन करावं. तोपर्यंत रामरक्षा